नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे घरच्या घरी मँगो आईस्क्रीम। चला तर मग बघूया कसं करायचं ते। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लागणारी गोष्ट म्हणजे आंबे, छान पिकलेले आंबे। आता मी त्याचा असा गर काढून घेते, तुम्ही फोडी करू शकता। हे बघा, मी असा आंबा घेतलाय पिकलेला आणि त्याचं सहज असं हे साल काढून घेते। इतका असा छान पिकलेला आंबा तुम्ही कोणताही घेऊ शकता, गोड असला पाहिजे। आणि असं सुरीने त्याचं हे काढून घ्यायचं। अगदी खूप सुंदर, आपल्याला फोडी करण्याची गरज नाही आहे। तुम्ही रसही काढला तरी हरकत नाही, कारण नंतर आपल्याला हे मिक्सर मधूनच काढायचं आहे। आता आपण याचं वजन करून घेऊया। हे बघा, आपला आंब्याचा गर हा अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम भरलेला आहे। आता आपण दूध घेऊया। हे आता मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, तुम्ही देखील तेच घ्या। म्हणजे आईस्क्रीम मध्ये असा जो आपल्याला क्रीमी लागतं ना आईस्क्रीम, ते या फुल क्रीम दुधामुळे लागतं। तुम्ही आईस ट्रे मध्ये देखील दुधाचे क्यूब्स तयार करू शकता, किंवा असे वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही असं दूध हे करू शकता। हे बघा, मी आईस ट्रे न घेता अशा छोट्या वाट्या घेतल्या, त्यात मी हे दूध आता फ्रीजर मध्ये ठेवून देणार आहे। याचे पण आपण दुधाचे आईस क्यूब्स तयार करणार आहोत। हे दूध प्रमाणात आपला जो मेजरमेंट कप असतो त्या कपाने 250 ml आहे। हे पहा, हा 250 ml चा कप आहे। याने मी 250 ml दूध घेतलेलं आहे आणि ते सेम हे 3 वाट्यांचं प्रमाण आहे। आता हे सगळं आपण फ्रीजर मध्ये रात्रभरासाठी ठेवून द्यायचं। आता आपण हा डब्बा बंद करून फ्रीजर मध्ये ठेवून देऊया। आता आपण रात्रभर आंबा आणि दूध हे आपण फ्रीजर मध्ये ठेवलं होतं। कालच मी दाखवलं होतं की मी 250 ml दूध असं वाट्यांमध्ये करून त्याचं बर्फाचे क्यूब्स करून घेतलेले आहेत, हे असे। आणि आपण आंबा देखील असा फ्रीजर मध्ये ठेवून दिला होता। आता ह्याला आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचे। आपण आता हे सगळे आंब्याचे ज्या फोडी आणि होतं ते सगळं आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलं आहे। त्याच्यानंतर आपण जे दुधाचे क्यूब्स केले होते ते पण याच्यात टाकून घेणार आहे। मी 3 वाट्यांमध्ये केले होते, सुरुवातीला मी 2च वाट्या यात घालणार आहे। हे बघा, हे आता छान मी मिक्सर मधून काढून घेतलं आहे। एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे। आपण जे सॉफ्टी खातो ना तितकंसं छान हे सॉफ्ट झालेलं आहे। आणि मी याच्यात 2च आपण क्यूब्स केले होते ते टाकलेले आहे। म्हणजे मी 200 ml एवढंच दूध ह्यात वापरलेलं आहे। आपला चहाच्या कपाने 1 कप, आणि बाकी जे उरलेलं हे आहे हे मी आता फ्रीजर मध्ये ठेवून देते। आपण कधी मँगो शेक करा, कोल्ड कॉफी करा, त्यात आपल्याला हे वापरता येऊ शकतं। म्हणजे अर्धा किलो जर आपण आंब्याचा गर किंवा आंब्याच्या फोडी घेतल्या तर त्याच्यासाठी 200 ml एवढं क्रीम दूध घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 100 ग्रॅम फ्रेश क्रीम घ्यायचं आहे। तुम्ही घरचं घेऊ शकता किंवा कुठले अमूलचं किंवा कुठलं येतं, कोणतेही फ्रेश क्रीम तुम्ही, हे 100 ग्रॅम मी घेते आहे। हे सगळे हे थोडं कमी जास्त आपल्याला कसं आवडतं, थोडं प्रमाणाचं कमी जास्त होऊ शकतं दुधाचं, क्रीमचं वगैरे। तुमचा आंबा कितपत गोड आहे याच्यावरती आपण आता काय टाकणार आहे, याच्यात कंडेन्स्ड मिल्क। तर ह्याचं देखील प्रमाण आंबा किती गोड आहे याच्यावर देखील अवलंबून असतं। सध्या मी याच्यात टाकते 1 टेबलस्पून। मी आता सध्या 4 टेबलस्पून यात मी कंडेन्स्ड मिल्क टाकलेलं आहे। या क्षणी तुम्ही हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। चव घेऊन बघू शकता की गोडवा कितपत आहे। कमी गोड वाटलं तर
आपण यात कंडेन्स मिल्कचं प्रमाण वाढवू शकतो. कमी गोड आवडत असेल तर मग हे प्रमाणही ठीक आहे. आता बघा, हे आपण असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला एकदा परत मिक्सरमधनं छान फिरवून घ्यायचं, म्हणजे ते एकजीव होतं. हे पहा किती छान असं स्मूथ झालेलं आहे. आता आपण याला एखाद्या डब्यात, ज्याच्यात आपण आईस्क्रीम सेट करणार आहे, त्याच्यात काढून घेऊया. हे पहा, आता आपण काढून घेतलंय. आता याला छान असं सेट करून घेऊया एका लेव्हलमध्ये. आईस्क्रीम कसं वाटतंय तुम्हाला? हे आईस्क्रीम कसं आहे की अगदी इन्स्टंट होणारी गोष्टच नाही. आपल्याकडे दुसऱ्याशी काही आहे, संध्याकाळचं फंक्शन किंवा काय, तेव्हाही आदल्या दिवशीपासूनची सगळी तयारी आहे. सगळं हे मलाही करायला आवडतं, पण मला मी केलेली गोष्ट दुसऱ्याला जर दाखवली आणि त्याला जर ती करता आली, हेही खूप आवडतं. म्हणून मी तुमच्यासाठी हे करत असते, कारण हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे माझं नेहमीचं. म्हणून जर तुम्हाला माझं असे हे पदार्थ आवडत असतील तर तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यांना इतरांना सांगा, त्यामुळे माझा उत्साह वाढत राहतो. पहा, आता हे एकदम एका लेवलला मी करून ठेवलं आहे. आता याला आपण कमीत कमी 3 तासासाठी फ्रीजरमध्ये परत सेट करायला ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण हे काढू. तुम्हाला जर 3 तास नाही, 4 तास, 5 तास किती ठेवू शकतो, पण 3 तासात आता याच्यानंतर आपलं आईस्क्रीम एकदम तयार होणार आहे. आता याचं आपण झाकण लावायचं आणि फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून देऊया. 3 तासानंतर मी कसं सेट होतं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपण आईस्क्रीम काढूया. काढलेलं आहे म्हणजे मी फ्रीजरमधनं डब्याचं झाकण उघडते. मी सांगायला विसरून गेली होती की डबा जेव्हा आपण आईस्क्रीमचा डबा जेव्हा फ्रीजरमध्ये ठेवतो तेव्हा अशी फॉईल लावून ठेवलं की ते एअरटाईट होतं जास्त. जरी आपला डब्बा एअरटाईट असला तरी देखील फॉईल लावायची, म्हणजे मग बर्फ जो जमतो की नाही आईस्क्रीमवर, तो जमत नाही. हे बघा, आपला आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे. आता आपण याला काढूया. अजून थोडं कडकच आहे. फ्रीजरमधनं काढल्यानंतर एक 5-1 मिनटं तरी ते नुसतं बाहेर काढून ठेवावं डब्बा, म्हणजे मग ते सहज निघतं. हे बघा, आता हे आपलं आईस्क्रीम असं तयार झालेलं आहे. बघा किती छान हे झालेलं आहे. हे बघा किती सुंदर आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, अगदी घरच्या घरी एकदम विकतच्यासारखं आईस्क्रीम. घरी विकतच्यासारखं आईस्क्रीम आपण झटपट करू शकतो. आदल्या दिवशी रात्री केलं की दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत आपलं हे असं सुंदर स्मूथ सॉफ्ट असं आईस्क्रीम तयार होतं. तुम्ही करून बघा. मी जे म्हटलं अगदी तसंच तुमचंही आईस्क्रीम होईल. आणि मी तुम्हाला मघाशी पण सांगितलंच होतं की आपल्या मित्रपरिवाराबरोबर माझी ही डिश तुम्ही नक्की शेअर करा. माझ्या या व्हिडिओला, माझ्या या चॅनलला तुम्ही पण लाईक करा. मित्रपरिवाराला पण सांगा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. धन्यवाद.